Dear student, in the last lecture we have seen image formed by concave lens. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण अंतर्गोल भिंग जो आहे तर त्या अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या ज्या काही प्रतिमा ज्या आहेत तर त्या प्रतिमा त्या ठिकाणी पाहिल्यात. त्याच्यामध्ये आपण पाहिलंय की असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ जर अनंत अंतरावर जर ठेवला तर प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा आपल्याला पुढे मिळताना दिसते ऑन द फर्स्ट फोकस F1, म्हणजे पहिली असणारी जी काही नाभी F1 जी आहे तर त्या F1 वर त्या ठिकाणी मिळताना दिसते. त्याच्यानंतर पुढे असणारा जो काही ऑब्जेक्ट जो आहे तर तो ऑब्जेक्ट काय सांगितले, प्रकाशीय केंद्र O आणि अनंत अंतर याच्यामध्ये कोठेही जर त्या ठिकाणी ठेवला तर प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा आपल्याला ऑप्टिकल सेंटर O आणि फोकस F1 म्हणजे प्रकाशीय केंद्र O आणि नाभी F1च्या मध्ये त्या ठिकाणी मिळताना दिसते. त्याच्यानंतर साईज ऑफ द इमेज जी आहे तर ते आपल्याला पॉइंट इमेज मिळते किंवा अतिशय लहान त्या ठिकाणी मिळताना दिसते. आणि नेचर ऑफ द इमेज जी आहे तर ते आपण पाहिलंय की आंतरवक्र भिंग जर असेल तर प्रतिमा जी आहे तर त्या प्रतिमेचं स्वरूप नेहमी आभासी आणि उलट असतं. याच्यानंतर पुढे पेज नंबर 84 वर कॅन यू रिकॉल अशा प्रकारचा प्रश्न आहे की व्हॉट इज द कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन युज्ड फॉर द स्पेरिकल मिरर. गोली आरसा जो आहे तर त्या गोली आरशासाठी वापरले जाणारे कार्टेशियन चिन्ह संकेत कोणते, जे आपण त्या ठिकाणी इयत्ता 9वीला त्या ठिकाणी पाहिलेले. बस त्या ठिकाणी काही करायचे तर त्या ठिकाणी ते रिकॉल करायचे, थोडेसे त्या ठिकाणी आठवायचे. आता पहिला नियम आपण पाहिला आहे की अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन the pole of the spherical mirror is taken as the origin. की सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी आठवायचंय की असणारं जे काही आता मी या ठिकाणी छोटीशी या ठिकाणी असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर ते डायग्रॅम त्या ठिकाणी काढतो. तर याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला की स्पेरिकल मिरर जे आहे तर त्या स्पेरिकल मिररसाठी आपण त्या ठिकाणी आकृती जी आहे तर ते आकृती त्या ठिकाणी काढतोय. उदाहरणार्थ अशा पद्धतीचा मी त्या ठिकाणी काय केलंय, स्पेरिकल मिरर जो आहे तर तो स्पेरिकल मिरर त्या ठिकाणी हा त्या ठिकाणी पोल असणार आहे. त्याच्यानंतर त्या सेंटर ऑफ कर्व्हेचर त्या ठिकाणी असणार आहे. हा त्या ठिकाणी आपला प्रिन्सिपल ॲक्सिस जो आहे तर तो प्रिन्सिपल ॲक्सिस त्या ठिकाणी असणार आहे. आता काय काय सांगितले की अकॉर्डिंग टू द कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स द पोल ऑफ द स्पेरिकल मिरर इज टेकन ॲज ओरिजिन. या ठिकाणी हा जो काही आरशाचा असणारा जो काही ध्रुव जो आहे तर तो ध्रुव काय करतो आपण तर त्या ठिकाणी आरंभ बिंदू म्हणून त्या ठिकाणी घेताना दिसतो. अँड द प्रिन्सिपल ॲक्सिस टेकन ॲज द एक्स ॲक्सिस ऑफ द कोऑर्डिनेट्स. आता काही प्रिन्सिपल ॲक्सिस जो आहे तर तो काय घेतलेला आपण एक्स ॲक्सिस म्हणून त्या ठिकाणी कार्टेशियन असणारी जी काही सिस्टीम जी आहे तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट म्हणून त्या ठिकाणी प्रिन्सिपल ॲक्सिस जो आहे तर तो प्रिन्सिपल ॲक्सिस त्या ठिकाणी. आता याच्यानंतर पहा काय काय साइन संकेत आहेत. पहिला आपल्याला दिलेले की ऑल डिस्टन्सेस काय सांगितलेले की ऑल डिस्टन्सेस पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस काय सांगितलेली ऑल डिस्टन्सेस पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आर मेजर्ड फ्रॉम द पोल ऑफ द मिरर, पोल ऑफ द मिरर. आपल्याला अंतर मोजायचे. मग आता त्या वस्तूचं अंतर असेल किंवा पदार्थाचं अंतर असेल तर ते कुठून मोजायचे, हा जो काही पोल जो आहे तर त्या ध्रुवापासून ती अंतर जे आहे तर ते अंतर मोजायला त्या ठिकाणी सुरुवात करायची. त्याच्यानंतरचा दुसरा असणारा जो काही रोल जो आहे तर तो रोल का काय सांगितलं पहा की ऑल द डिस्टन्सेस मेजर टू द राईट ऑफ द ओरिजिन, ऑल द डिस्टन्सेस मेजर to the right of the origin. आता ओरिजिन काय म्हणले आपण तर त्या ठिकाणी पी मानले. ओरिजिन कडून सुरुवात होताना तो पी ला त्या ठिकाणी म्हणलेले
आर टेकन ॲज पॉझिटिव्ह, आर टेकन ॲज पॉझिटिव्ह व्हाईल पुढे काय सांगितले, व्हाईल distances measured to the left are taken as negative. आता काय सांगते की सर्वसाधारणपणे हा जो काही ओरिजिन जो आहे तर त्या ओरिजिनची असताना ते काही राईट साईड, आता ही लेफ्ट साईड झाली ही राईट साईड झाली, तर राईट साईड जी आहे तर ती काही सांगितली पॉझिटिव्ह त्या ठिकाणी घ्यायची जी आहे तर ती पॉझिटिव्ह घ्यायची. ही कोणती सांगितली आपल्याला, निगेटिव्ह त्या ठिकाणी अंतर जे आहे तर ते अंतर त्या ठिकाणी घ्यायची. त्याच्यानंतरचा पुढे सर्वसाधारणपणे पुढचा नियम आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे तिसरा. काय सांगितले की डिस्टन्सेस measured perpendicular to and above the principal axis, to and above the principal axis, नववीलाच आपण पाहिले प्रिन्सिपल ॲक्सिस आर टेकन ॲज पॉझिटिव्ह, आर टेकन ॲज पॉझिटिव्ह. आता काय सांगितलं की सर्वसाधारणपणे काय सांगितले की डिस्टन्सेस मेजर परपेंडिक्युलर टू अँड अबाव, म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर असणारे जे काही परपेंडिक्युलर अशा प्रकारचे असणारे जे काही अंतर जे आहे की ज्या ठिकाणी ती कशी आहे प्रिन्सिपल ॲक्सिसला त्या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे, तर ही जी काही अंतर जे आहे तर ते अंतर काय सांगितलं आपल्याला पॉझिटिव्ह त्या ठिकाणी येते पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर पुढे की डिस्टन्सेस मेजर परपेंडिक्युलर, काय सांगितले परपेंडिक्युलर टू अँड बिलो प्रिन्सिपल ॲक्सिस, are taken as negative, बस. पुढे काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे जी काय अंतर जे आहे तर ती हा जो काही प्रिन्सिपल ॲक्सिस जो आहे तर त्या प्रिन्सिपल ॲक्सिसला परपेंडिक्युलर असतील, परंतु कसे टू अँड बिलो याच्यावर किंवा खालच्या दिशेने जे अशा पद्धतीने असणारे काही परपेंडिक्युलर अंतर जे आहे तर ती मात्र कशी घ्यायची तर आपल्याला त्या ठिकाणी निगेटिव्ह त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे सर्वात महत्वाचं फोकल लेंथ, काय सांगितलेले की फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह मिरर, नीट लक्षात ठेवा, कॉन्केव्ह मिरर इज पॉझिटिव्ह while that of convex mirror is negative. हे तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा. काय सांगितले की सर्वसाधारणपणे उलट सांगितलं मी या ठिकाणी कॉन्व्हेक्स आहे, कॉन्व्हेक्स मिरर जो आहे तर त्या कॉन्व्हेक्स मिररची असणारी म्हणजे बहिर्वक्र आरसा जो आहे तर त्या बहिर्वक्र आरशाची नाभी अंतर धन असतं, तर सर्वसाधारणपणे कॉन्केव्ह म्हणजे आंतरवक्र आरसा जो आहे तर त्याचं फोकल लेंथ म्हणजे नाभी अंतर जे आहे तर ते मात्र कसं असते निगेटिव्ह त्या ठिकाणी असतं. अशा पद्धतीचे असणारे काही कार्टेशियन सायन्स कन्व्हेन्शन यूज्ड फॉर द स्फेरिकल मिरर यापुढे इयत्ता 9वी जी आहे तर त्या 9वीला त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता पुढे साइन कन्व्हेन्शन्स आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे की अकॉर्डिंग टू द कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स द ऑप्टिकल सेंटर O
इज टेकन टू बी ओरिजिन. की कार्टेशियन चिन्ह संकेत जो आहे तर त्या कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार हा जो काही प्रकाशीय मध्य जो आहे तर तो प्रकाशीय बिंदू मध्य जो आहे तर तो काय असतो आरंभ बिंदू म्हणून त्या ठिकाणी मानला जातो. त्या ठिकाणी आपण कॉन्व्हेक्स लेन्स दाखवलेला आहे. कॉन्केव्ह लेन्समध्ये असणारा जो काही ऑप्टिकल सेंटर ओ जो आहे तर तो काय केला आपण आरंभ बिंदू म्हणून काय केला. त्याच्यानंतर पुढे द प्रिन्सिपल ऍक्सिस इज द एक्स ऍक्सिस ऑफ द फ्रेम ऑफ द रेफरन्स. या ठिकाणी आपण हा जो काय असणार तो प्रिन्सिपल ऍक्सिस जो आहे तर तो प्रिन्सिपल ऍक्सिस आपण दाखवलेला आहे. प्रिन्सिपल ऍक्सिस जो काही हाय प्रिन्सिपल ऍक्सिस असणार आहे हा त्या ठिकाणी असणार काही प्रिन्सिपल ऍक्सिस जो आहे म्हणजे मुख्य अक्ष जो आहे तर तो मुख्य अक्ष काय केलेलं आहे संदर्भ चौकट जे आहे तर त्या संदर्भ चौकटीचा काय घेतलेलं आहे एक्स ऍक्सिस त्या ठिकाणी घेतलेलं आहे. द साइन कन्व्हेन्शन इज ॲज फॉलो आणि असताना काही चिन्ह संकेत जे आहे तर ते चिन्ह संकेत पुढील प्रमाणे आता काय सांगितले पहिला नियम आपल्याला सांगितलंय द ऑब्जेक्ट इज ऑलवेज प्लेस्ड ऑन द लेफ्ट ऑफ द लेन्स. पदार्थ जो आहे तर तो पदार्थ नेहमी काय केला तो डावी बाजू जी आहे तर त्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी ठेवली म्हणजे वस्तू जी आहे तर ती वस्तू काय केली आहे ती भिंग जो आहे तर त्या भिंगाची असणारी काही लेफ्ट साईड जी आहे तर त्या लेफ्ट साईडला त्या ठिकाणी पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी ठेवला जातो. त्याच्यानंतर पुढे ऑल डिस्टन्सेस पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस आर मेजर्ड फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर ओ. ज्या कोणी असणारे जे काही आरसा जो आहे तर त्या आरशाचे चिन्ह संकेत आणि असणारे जे काही भिंग जे आहे तर त्या भिन्नाचे चिन्ह संकेत सारखेच त्या ठिकाणी आहेत. काय सांगितले की ऑल डिस्टन्सेस पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस आर मेजर्ड फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर ओ. की जे अंतर आपल्याला त्या ठिकाणी मोजायची तर ती सर्वच्या सर्व असणारे जे काही अंतर जे आहे तर ते अंतर काय सांगितले मुख्य अक्ष जो आहे तर त्या मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतर जे आहे तर ती सर्व अंतर काय सांगितली प्रकाशीय मध्य जो आहे तर त्या प्रकाशीय मध्यापासून त्या ठिकाणी मोजायला काय करायची सुरुवात जी आहे तर ती सुरुवात त्या ठिकाणी करायची. त्याच्यानंतर पुढे द डिस्टन्सेस मेजर टू द राईट ऑफ द ओ आर टेकन टू बी पॉझिटिव्ह. की सर्वसाधारणपणे आपल्याला काय सांगितलंय की असणार काय आरसा जो आहे आपला भिंग जो आहे तर त्या प्रकाशीय मध्याच्या उजवीकडं मोजलेली सर्वच्या सर्व असणारे काय अंतर जे आहे तर ते अंतर कसं सांगितलं आपल्याला पॉझिटिव्ह त्या ठिकाणी सांगितले येते कशी आहेत तर ते अंतर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह त्या ठिकाणी असणारे. आता कशी तर या ठिकाणी सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय की अशा प्रकारचा हा जो काही राईट साईड आणि लेफ्ट साईड आपण या ठिकाणी दाखवू मग आपल्या त्या ठिकाणी लक्षात त्या ठिकाणी येईल. हा त्या ठिकाणी भिंग आहे. आपल्याला काय सांगितलंय की डिस्टन्सेस मेजर टू द राईट ऑफ ओ इज टेकन टू बी पॉझिटिव्ह. हा जो ओ जो आहे तर त्या ओच्या उजव्या बाजूच्या म्हणजे या ठिकाणचे भाग काय लिहिते मी की डिस्टन्स ऑन द राईट ऑफ ओरिजिन हा आरंभ बिंदू असणार आहे ओ याच्या उजवीकडचे असणारे जे काही अंतर जे आहे तर ते अंतर कसं आपल्याला पॉझिटिव्ह त्याचं आणि त्याच्यातच सांगितले व्हाईल दोज मेजर टू दी लेफ्ट आर टेकन टू बी निगेटिव्ह. ओच्या डाव्या बाजूला असणारे अंतर कसे आहेत तर त्या ठिकाणची निगेटिव्ह असणारे म्हणजे इथे आपल्याला लिहिता येईल की डिस्टन्स ऑन द लेफ्ट ऑफ द ओरिजिन ओ हीच कशी सांगितली आपल्याला निगेटिव्ह घ्यायची म्हणजे ओच्या उजव्या बाजूची पॉझिटिव्ह अंतर घ्यायची आणि ओच्या डाव्या बाजूची काय घ्यायची तर त्या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह करायची. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की हा जो ओ जो आहे तर त्याच्या उजव्या बाजूची अंतर जे आहे तर ती कशी घ्यायची आपल्याला तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह त्या ठिकाणी घ्यायची आणि डाव्या बाजूची असणारी जे काही अंतर जे आहे तर ती डाव्या बाजूची अंतर मात्र कशी घ्यायची निगेटिव्ह त्या ठिकाणी घ्यायची. त्याच्यानंतर पुढे डिस्टन्सेस परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ऍक्सिस अँड अबोव्ह आर टेकन टू बी पॉझिटिव्ह. पुढे काय सांगितलं की सर्वसाधारणपणे मुख्य अक्ष जो आहे तर त्या मुख्य अक्षाला लंब
आणि वरच्या दिशेने मोजलेली अंतर म्हणजे ऊर्ध्व अंतर, वरच्या बाजूचे अंतरे कशी असतात, धन त्या ठिकाणी असतात. म्हणजे उदाहरणार्थ त्या ठिकाणी हाईट असेल, वरच्या बाजूची जे अंतर जे आहे तर ते अंतर काय करायचं आपल्याला पॉझिटिव्ह त्या ठिकाणी दाखवायची. या बाजूला हाईट आपल्याला त्या ठिकाणी पदार्थाची असेल तर ती आता मुख्य अक्ष जो आहे तर त्या मुख्य अक्षाच्या वरच्या बाजूला अभाव तर ती कशी दाखवायची आपल्याला पॉझिटिव्ह त्या ठिकाणी दाखवायची. आणि म्हणून या ठिकाणी वरच्या दिशेने आपण बांधला तर तो वरच्या दिशेने त्या ठिकाणी दाखवलेला आहे. म्हणजे मुख्य अक्ष जो आहे तर त्या मुख्य अक्षाला काय सांगितलं आपल्याला, लंब असणारी आणि वरच्या दिशेने असणारी जी काही अंतर जे आहे तर ते अंतर कशी दाखवले कोणी, धन त्या ठिकाणी दाखवले. त्याच्यानंतर पुढे चौथा नियम पहा की डिस्टन्स इज परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ऍक्सिस अँड बिलो इट आर टेकन टू बी निगेटिव्ह. म्हणजे मुख्य अक्ष जो आहे तर त्या मुख्य अक्षाला लंब, परंतु खालच्या दिशेने मोजलेले जे काही अंतर म्हणजे अधो अंतर, अधो म्हणजे खालच्या दिशेने असणारे जे काही अंतर जे आहे तर ते कसे असणारे, ऋण त्या ठिकाणी. उदाहरणार्थ हे काय खालच्या दिशेला लंब, खालच्या दिशेला लंब जर असतील तर अशा प्रकारचे अंतर जे आहे तर ते अंतर कसं सांगितलं आपल्याला, पुन्हा एकदा ऐका पहा की डिस्टन्स इज परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ऍक्सिस अँड बिलो इट आर टेकन टू बी. खालच्या दिशेची कशी अंतर घ्यायची आपल्याला तर त्या ठिकाणी ती निगेटिव्ह आहे. या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की खालच्या दिशेला लंब असणारी म्हणजे प्रिन्सिपल ऍक्सिस आणि त्या प्रिन्सिपल ऍक्सिसला खालच्या दिशेने लंब असणारे काही अंतर जे आहे तर ती अंतर काय घेणार आपली निगेटिव्ह त्या ठिकाणी घेणार आहे, हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे की फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह, जे आपण त्या ठिकाणी 9वीला त्या ठिकाणी पाहिलेले. मी इथे लिहितो पहा, मी सर्वसाधारणपणे इथे लिहितो, या बाजूला लिहितो फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह. हे उदाहरण सोडवताना आपल्याला लक्षात घ्यायचं पॉझिटिव्ह असणारे. व्हाईल फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज निगेटिव्ह. की बहिर्गोल भिंग असेल तर त्या बहिर्गोल भिंगाचं नाभी अंतर जे आहे तर ते धन असतं आणि आंतरवक्र जर भिंग जर असेल तर त्याचं नाभी अंतर मात्र कसं सांगितलं आपल्याला तर त्या ठिकाणी ते ऋण असतं. हे तुम्ही उदाहरण सोडवताना आपल्याला याचा विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी नुसताच आपल्याला भिंग त्या ठिकाणी झालं, भिंगाचं नाव सांगितलं जातं आणि त्याची नाभी अंतर दिलेलं असतं. तर ते धन आहे की ऋण आहे ते आपणही लक्षात ठेवायचे. भिंग जो आहे तर तो भिंग जर त्या ठिकाणी बहिर्वक्र असेल तर त्याचं नाभी अंतर नेहमी कसं घ्यायचे, पॉझिटिव्ह घ्यायचे. आणि भिंग जो आहे तर तो भिंग जर त्या ठिकाणी आंतरवक्र जर असेल तर त्याचं असणारे काही नाभी अंतर जे आहे तर ते निगेटिव्ह घ्यायचे. हे उदाहरण सोडवताना आपल्याला हे त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. येते आता एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.